You're a superhero. जय भीम जय शिवराय भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावनो, आपला हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. प्रिव्ह्यू बघितल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की हा व्हिडिओ आणि स्टेटस कसा झालाय. तर भावनो, प्रिव्ह्यू बघून घ्या. बघितलाच असेल तर तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये जो शेवटला जो प्रिव्ह्यू दाखवला होता ना, त्याच्यावरती भावनो आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायचे आहे. तर भावनो, तुम्हाला तसा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला शॉर्ट म्हणजे 2-3 सेकंदाचे तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करून घ्यावे लागतील. तुम्ही गुगलवरून डाउनलोड करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती डाउनलोड करू शकता. नाहीतर भावनो, तुम्ही क्रोमवरून डाउनलोड करू शकता. नाहीतर पिंटरेस्ट हे ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर भावनो, असे तुम्हाला 2-3 सेकंदाचे व्हिडिओ डाउनलोड करायचे आहेत आणि ते आपल्या यूज करायचे आहेत. तर तुम्ही भावनो, या व्हिडिओचे मटेरियल मी टेलिग्रामवरती दिलेले आहे. तुम्ही तिथे अगोदर जॉईन व्हा आणि मटेरियल डाउनलोड करायचं आहे. तर भावनो, या मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये मिळून जाईल. हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तुम्हाला पासवर्ड कळून जाईल आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल. तर भावनो, तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर तुम्हाला कुठल्या जर रील्सवरती ट्युटोरियल हवे असेल तर ती रील शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. आणि भावनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायची, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता आणि इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती अपलोड करू शकता. तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावनो, तुम्हाला हा स्टेटस तयार करण्यासाठी कॅपकट ॲप्लिकेशन लागेल. कॅपकट ॲप्लिकेशन भावनो मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेले आहे. जर तुम्हाला भावनो ते ओल्ड व्हर्जन असेल तर तुम्हाला मी न्यू अपडेट व्हर्जन कॅपकट ॲप्लिकेशन टेलिग्रामवरती देईन. आपला जो प्रिव्ह्यू आहे ना, त्या प्रिव्ह्यू टाईपमध्ये स्टेटस तयार करायचे आहे. तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या भावनो मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं शोधून घ्यायचं आहे. तर भावनो, मी तुम्हाला आहे तसं ऑलरेडी मटेरियल दिलेलं आहे. मी जे यूज केलं आहे ते तुम्ही भावनो ते मटेरियल यूज करू शकता. तर आपल्या मटेरियलचे फोल्डर आहे ते भावनो इथे शोधून घ्यायचं आहे. तर भावनो, हे मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचे. मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर भावनो पाहू शकता हे 10 सेकंद, हे 14 सेकंद, हा 6 सेकंद, हा 6 सेकंद. तर भावनो, तुम्हाला असे व्हिडिओ गुगलवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हे जे आहे ते भावनो, हा व्हिडिओ जो आहे तो हा आपला सॉन्ग आहे, तर याच्यावरती ॲड करायचे. ॲड केल्यानंतर या व्हिडिओचे भावनो मी तुम्हाला सॉन्ग एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे. या व्हिडिओवरती क्लिक करायचे, साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला भावनो सॉन्ग एक्सट्रॅक्ट ऑप्शन दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं सॉन्ग एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे आणि पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करा आणि डिलीट करून घ्या. डिलीट केल्यानंतर आता या सॉन्गला आपल्याला बीट्स द्यायचे आहेत. तर साईडला स्क्रोल करायचे, बीट्सवरती यायचे आणि तुम्हाला ऑटो जनरेटवरती क्लिक करायचे. तर भावनो पाहू शकता आपले बीट्स जे आहेत ते ऑटो जनरेट झालेले आहेत. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, असे व्यवस्थित हे आपले बीट्स यातले एक एक कमी करून घ्यायचे आहे. तर भावनो, असे व्यवस्थित हे बीट्स कमी करून घ्यायचे आहेत, सॉन्ग ऐकायचे आणि जे आपले व्यवस्थित बीट आहेत ना, ते भावनो व्यवस्थित इथं बीट्स तयार करून घ्यायचे आहेत. तर भावनो, या सॉन्गला आपल्याला व्यवस्थित असे बीट तयार करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ओके करायचे. ओके केल्यानंतर आता आपले भावनो बीट्स तयार झालेले आहेत. तर बीट्सनुसार आपल्याला जे व्हिडिओ आपण डाउनलोड केले आहेत ना, ते व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, आपल्या मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचे. हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे तुम्हाला आणि याचा सॉन्ग जे आहे ते भावनो, याचा सॉन्ग इथं आपल्याला म्यूट करून घ्यायचा आहे. तर या सॉन्गवरती यायचं आहे, या व्हिडिओवरती क्लिक करा, व्हॉल्यूमवरती क्लिक करून याचं साऊंड म्यूट करायचे आणि भावनो आता आपल्याला बीट्सनुसार हे व्यवस्थित व्हिडिओ ठेवून घ्यायचे आहेत. तर या 2 नंबरच्या बीटपर्यंत हा व्हिडिओ ठेवायचा आहे, स्प्लिट करायचा आहे आणि बाकीचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. पुन्हा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचे, हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, प्लस करून घ्यायचा आहे
प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा. साईडलाच तुम्हाला स्क्रोल करायचंय आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनवरती यायचंय. ॲडव्हान्समध्ये येऊन तुम्हाला झूमवरती क्लिक करायचं आणि व्यवस्थित भावना आपला व्हिडिओ आहे तो झूम करून ठेवायचा आहे. ओके करायचं. ओके केल्यानंतर पुढच्या बिट्सवर पर्यंत ठेवायचा. बाकीचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आपल्या बिट्सनुसार भावना हा व्हिडिओ ठेवायचा आणि बाकीचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि बाकीचा पार्ट डिलीट करायचा. पुन्हा प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर व्यवस्थित भावना हा व्हिडिओ जो आहे तो झूम करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला पुढच्या बीट मार्कवरती यायचं आहे आणि हा व्यवस्थित स्प्लिट करून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित स्प्लिट केल्यानंतर बाकीचा पार्ट डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. हा व्हिडिओ सिलेक्ट करा. त्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित इथं सिलेक्ट करायचा आहे. स्प्लिट करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ डिलीट करायचा आहे आणि आपल्या बीट मार्कपर्यंत ठेवायचा आहे. हा पार्ट जो स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावना तुम्हाला सर्व बीट मार्कांना हे व्हिडिओ ठेवून घ्यायचे आहे. तर हा व्हिडिओ भावना इथून स्प्लिट करून घ्यायचा आहे. याच्यावरती क्लिक करा, स्प्लिट करा आणि हा व्हिडिओचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. पुन्हा भावना हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, स्प्लिट करायचा आहे आणि पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा. तर भावना या सॉन्गला व्यवस्थित सर्व व्हिडिओ स्प्लिट करून ठेवून घ्यायचे आहेत. आणि भावना आता आपल्याला याला इफेक्ट द्यायचे आहेत. व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन आपल्याला हा डर्मी ग्लो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर याच्यावरती क्लिक करा. ग्लो तुम्हाला कमी करायचा थोडा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर हा शेवटपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत ठेवल्यानंतर आता या बॉक्सवरती क्लिक करायचे. बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला स्क्रोल करून घ्यायचंय आणि शेक अँड फ्लॅश इफेक्ट वरती सिलेक्ट करायचं. हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला तोच इफेक्ट द्यायचा आहे, शेक अँड फ्लॅश. तर भावना सर्व व्हिडिओला हाच एक इफेक्ट द्यायचा आहे, बाकी कुठला इफेक्ट द्यायचा नाही. तर याच्यावरती क्लिक करायचे, ओके करायचंय आणि उरलेल्या सर्व बीट मार्कांना हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. व्हिडिओ सुद्धा पूर्ण ऍड करून घ्यायचे आहे. पुन्हा तुम्हाला पाहून बॅक यायचे. बॅक आल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचे, ऍड ओव्हरलेवरती यायचे आणि तुम्हाला फोटोमध्ये येऊन हे ब्लॅक पेनची सिलेक्ट करायची, ऍड करायची. ऍड केल्यानंतर व्यवस्थित झूम करून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा भावना शेवटपर्यंत ठेवायची लांबीची. आणि पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. टेक्स्ट पीएनजी तुम्हाला भावना तयार करून दिलेले. हा फॉन्ट पाहिजे असेल तर भावना मला इंस्टाग्रामला मेसेज करायचे. हा फॉन्ट तुम्हाला मी देतो. पीएनजी ऍड करायचे, व्यवस्थित साईज तुमच्या हिशोबाने ठेवायची आणि खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित भावना याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. असे व्यवस्थित ठेवल्यानंतर भावना आपला व्हिडिओ जो आहे तो इथं व्हिडिओ तयार झालेला आहे. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. उरलेल्या सर्व बीट मार्कांना व्हिडिओ ऍड करा आणि इफेक्ट सुद्धा ऍड करा. अल्ट्रा एच डी वरती क्लिक करायचे. तुम्हाला याचा रेझोल्युशन जेवढा ठेवायचा ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर भावना मला इंस्टाग्रामला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. भावना भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.